महत्वाची बातमी, राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील अंतिम टप्प्याचा निर्णायक क्षण आता येणार आहे। कारण अगदी थोड्याच वेळात पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकर सह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना काय शिक्षा सुनावली जाते याकडे नजर आहे। संपूर्ण राज्याचा या निकालाकडे आता लक्ष लागलंय। कोर्ट अभय कुरुंदकर सह इतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतं की जन्मठेपेची या संदर्भात उत्कंठा आहे। तर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बिद्रे यांच्या कन्येनं केली आहे। पाहूया। माझ्या आईची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे। या आरोप्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे। गेली 9 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत। प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे, त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता, यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केले आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो आहोत। त्या सर्वांचे खूप आभार। प्रमुख आरोपी है अभय कुरुंदकर, उनको खून के मौत की इसमें जो सजा हो गई उसमें उनको मृत्युदंड या उम्र कैद, इसमें से कोई तो एक सजा सुनाई जाएगी। और बाकी जो 2 जन हैं जिन्होंने इसमें का जो एविडेंस है वो गायब किया, बॉडी गायब करने के लिए, उनके खिलाफ देखिए क्या सजा सुनाई जाती है। फैमिली की मांग है उनको फांसी दी जाए। जो मुख्य आरोपी है उनको फांसी दी जाए, ऐसी उनकी भी मांग है, उनके फैमिली की भी मांग है, हमारी भी मांग है। हे नेमकं सगळं काय प्रकरण आहे समजून घेऊया आपण। अश्विनी बिद्रे गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या। अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनीच बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप आहे। अश्विनी बिद्रे तपासात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबियांनी केला होता। पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथं झाली। या दरम्यान त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर सोबत झाली। अभय कुरुंदकर यांचा बालपणीचा मित्र असलेल्या महेश फळशीकरनं अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती। अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीननं त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आलेले होते। त्यानंतर ते तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आलेले होते। 1 जानेवारी 2017ला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला। त्यानंतर वर्षभरानं आरोपीला या सगळ्या प्रकरणी अटकही करण्यात आली। नऊ वर्षांनंतर गोरे कुटुंबियांच्या संघर्षाला यश आलंय। पनवेल न्यायालयानं अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदाराला दोषी ठरवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।